नमस्कार. परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः महिला भगिनींना जिल्हाधिकारी परभणी म्हणून मी हे आश्वासित करू इच्छितो की आपल्या जिल्ह्यामध्ये घरगुती वापरासाठीचा जो LPG गॅस आहे तो पुरेशा प्रमाणात आहे. कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये. पुरेसा साठा आपल्याकडे आहे आणि प्रत्येक नागरिकाला घरगुती वापरासाठीचा जो गॅस सिलेंडर पाहिजे तो आपण देऊ शकतो. त्यामध्ये कुठलीही अडचण नाही. आपण एकदा गॅस सिलेंडर बुक केला की त्यानंतर दुसऱ्यांदा गॅस सिलेंडर हा आपण 25 दिवसानंतर बुक करायला पाहिजे, जेणेकरून हे जे गॅस वितरणाची जी चेन आहे ती अव्याहतपणे चालू राहील. आपण घाबरून जाऊन आज एक गॅस सिलेंडर बुक केला, लगेच 4 दिवसांनी केला, असं करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला नियमितपणे LPG गॅस हा घरगुती स्वरूपात मिळेल. दुसऱ्या बाजूला हा जो घरगुती गॅस आहे त्याचा वापर घरगुती स्वयंपाक आणि या कारणाच्या अनुषंगानेच होणं अपेक्षित आहे. व्यापारी किंवा औद्योगिक कारणासाठी याचा वापर होता कामा नये. पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण हा जीवनावश्यक अधिनियम ESMA कायदा लागू केलेला आहे आणि जर याचा गैरवापर घरगुती गॅसचा वापर कमर्शियल किंवा इंडस्ट्रीयल कारणासाठी झाला असं निदर्शनास आलं तर या कायद्याअंतर्गत संबंधिताच्यावर गुन्हे दाखल केले जातील. आपण भरारी पथकं नेमलेली आहेत, ज्यामध्ये तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि पुरवठा विभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे. आजच आम्ही पूर्णा तालुक्यामध्ये अशा प्रकारचा गैरवापर घरगुती गॅस सिलेंडरचा करत असताना निदर्शनास आल्यावर 11 सिलेंडर जप्त केलेले आहेत. जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी ही भरारी पथकं कारवाई करतील आणि असं कुठेही जर गॅस सिलेंडर जे घरगुती कारणाचं आहे ते व्यापारी कारणासाठी किंवा औद्योगिक कारणासाठी वापरलं तर त्याच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल. पुन्हा एकदा सर्व नागरिकांना, महिला भगिनींना माझं नम्र आव्हान आहे की पुरेसा LPG गॅस आपल्याकडे उपलब्ध आहे. आपण बिलकुल याबाबत आश्वस्त राहावं आणि आपण जेव्हा नियमितपणे बुकिंग करत होतो तसं आपण बुकिंग करायला पाहिजे. तेव्हा आपल्याला नक्कीच हा गॅस उपलब्ध होऊ शकेल. धन्यवाद. आप देख रहे थे आपका पसंदीदा चैनल लोक भारत टीवी और मेरा महाराष्ट्र लाइव. मैं मुख्य संपादक मिर्जा इदरीस बेग. हमारे चैनल को सब्सक्राइब, लाइक, शेयर करना बिल्कुल ना भूलें. देखते रहे लोक भारत टीवी.